इन्स्पेक्टर, तुमचा तपास कसा चालू आहे? तुम्हाला काय वाटतं या अटॅक बद्दल? हा अटॅक कोणता हे काही कळत नाही सर, आणि त्या मुली टेररिस्ट ऑर्गनायझेशनशी संबंधित पण नाही आहे. आम्ही त्यांचा रेकॉर्ड चेक केला आहे आणि त्यांचा रेकॉर्डही चांगला आहे. जर त्यांना चेकचे पैसे मिळाले नसते तर कदाचित त्यांनी तो अटॅक केलाच नसता, कारण त्या मुलींची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे असं मला वाटत नाही. म्हणजे माझ्याच पैशाचा वापर करून माझ्यावर हल्ला केला? हो साहेब. काय करणार? पैसा, जुनं भांडण का विरोधी पक्ष? माहित नाही सर. वरवर पाहता पैसा हे एक कारण असू शकतं. अशा ऍक्टिव्हिटी ज्या एरियातून होतात त्याच एरियाच्या बँकेतून तुमच्या नावाचा चेक इनकॅश झालाय आणि हे आरोपी त्याच एरियातले असावेत असा आम्हाला संशय आहे. ठीक आहे, काही लागलं तर मला कळवा. नक्की सर. या तुम्ही. विश्वंभर, मला तर कळतच नाहीये काय बोलावं. ही मुलगी माझे बाबा करत असते. आज हिच्या मूर्खपणामुळे मी माझ्या भावाला पोरकी झाले असते. बघितलास व्हिडिओ? विक्रम गाडगे पाटील काय काय बरळतोय पाहिलंस? आणि सगळं कोणामुळे? तर ह्या मुलीच्या मूर्खपणामुळे. हिने जर चेक दिला नसता ना तर हा हल्ला कदाचित झालाच नसता. काय घोळ घातलास ते आलं का लक्षात? त्या दिवशी सांगितलं होतं ना तुला त्या मुलीला चेक देऊ नकोस म्हणून? नाही ऐकलंस माझं. ते जर ऐकलं असतंस ना तर आज हा दिवस दिसला नसता. तुला लाज नाही का वाटत? एवढं सगळं करून वर काहीच झालं नाही अशा आविर्भावात वावरतेस ती. का अशी वागतेस? तुझ्या बापाचा पैसा काही वर आलाय? स्वतःला एक तर कमवायची अक्कल नाही आणि बापाच्या पैशाचा चुराणा करते. कधी सुधारणारे कोण जाणे. विश्वंभर, मी आता थकले आहे हिच्या पराक्रमाना. आता तूच काय ते बोल आणि बघ. काय बोलू नंदक्का? किंमत नाही यायला पैशाची. नाही बाबा. बस, या झालेल्या प्रकारामुळे तुला दिलेली शिक्षा विसरलो असेल मी असं वाटत असेल तुला, पण लक्षात आहे माझ्या, 1 लाख रुपये परत करायचे तुला मला, तेही 2 दिवसात. ते जर नाही केलंस ना तर या शुभूची असिस्टंट नसशीलच तू, पण कायमचं लक्षात ठेवायचं. तोंड आहे ना, पुन्हा दाखवायचं नाही मला. साहेब, एवढी मोठी रक्कम 2 दिवसात कशा आणतील त्या? ते तिचं ती बघेल, तिची बाजू घेऊ नकोस तू. 1 लाख रुपये 2 दिवसात.